who is going to speak to you on her husband and his work. And let me mention here one thing, that Mrs. Kelkar, I mean, I was amazed when I heard this. Mrs. Kelkar spent her life supporting the family, and she ran a big family, because apart from her own children, there were students who used to come to a place, and Mr. M.K. Kelkar taught free as his mission, because he was a student of S.L. Haldankar, who taught him without charging anything. So that was his mission, and Mrs. Kelkar played an important role in that. She's 85 today, and I want you to sort of give a big applaud to her. I'll tell you why. Last year, she decided that she was only a spectator in seeing students and her husband paint, and now it's time she starts painting. So she started painting, and this year she put up a painting exhibition at Nehru Center. So I think a truly inspirational story for all of us, that it's, I think Rabindranath Tagore started painting at the age of 67, and here we have who started at the age of 84. So please ma'am. मला सगळे इथे माझ्या नातवंडांच्या सारखीच दिसत आहेत, तेव्हा मी तुमच्या आजोबांच्या बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. चित्रकार केळकर यांना 93 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलं. जेव्हा ते 35 साली मुंबईमध्ये शिकण्यासाठी इथे आले, त्यावेळेला त्यांच्या खिशात 4 आणे नव्हते, परंतु त्यांना उदार अंतःकरणाचे आणि कला तपस्वी हळदणकर यांच्याकडे शिक्षण घेण्याचा गुरुगृही राहून योग आला, आणि त्यांनी 5 वर्ष 1935 ते 1940 पर्यंत त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला त्यांनी JJची 5व्या वर्षीची परीक्षा देऊन पदवी घेतली, आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःला आता दुसरं कला शिक्षकाशिवाय दुसरं काहीच करायला नाही मार्ग या शिक्षणानंतर असं ठरल्यानंतर त्यांनी एका दादरच्या एका शाळेत, सकाळच्या शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. परंतु त्यांना नुसतं कला शिक्षकाची नोकरी करायची नव्हती, त्यांना त्या घरातले सगळ्यात मोठा मुलगा असल्यामुळे त्यांना सगळ्या कुटुंबाचं, आपल्या भावंडांचं, आई वडिलांचं सगळं हे करायचं होतं. तेव्हा त्यांनी असं काहीतरी स्वतः, आपण नुसत्या कला शिक्षक न राहता दुसरं काहीतरी केलं पाहिजे या कलेच्यासाठी असं ठरवून त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला 1940 साली पहिली ऍडव्हर्टायझिंग एजन्सी रतन बात्रा यांची ती सुरू झालेली होती. तिथे त्यांना जाऊन ते भेटले, आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडे उमेदवारी करून शिकायचं आहे. तेव्हा त्यांनी आनंदाने त्यांना 1 वर्षासाठी त्यांच्याकडे ते उमेदवारी शिकले, त्याचं सगळं शिक्षण घेतलं, आणि तिथून ते बाहेर पडल्यानंतर त्यांना आता काहीतरी हे काढायचं होतं, एखादा स्टुडिओ. पण 1942 साल सुरू झालेलं होतं त्यावेळेला, आणि मुंबईमध्ये सगळीकडे स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती. त्यांचे सगळे मित्र त्या ह्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्यांनी त्या 42 साल पूर्ण संबंध आपलं आंदोलनात घातलं. त्यांचा स्वभाव धाडसी असल्यामुळे त्यांनी बॉम्ब पिस्तूल पोचवणं, क्रांतिकारकांना आश्रय देणं किंवा अशा अनेक पत्रकं काढणं, अशा खूप धाडसी कामं केली. पण वर्षभरानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आपलं काही राजकारणात किंवा हे काही संबंध आयुष्याचं ध्येय नाही, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, तेव्हा आपण काहीतरी सुरू करावं. तेव्हा म्हणून त्यांनी तो निनाद स्टुडिओ नावाचा आपली ऍडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली, आणि ते सांगायला ते आपल्या गुरुकडे गेले. हळदणकर म्हणजे त्यांनी सांगितलं की बुवा मी असा व्यवसाय सुरू करतोय. तेव्हा ते त्यांना म्हणाले, केळकर तुम्ही शिकलात काय, तुमच्या हातात एवढी कला आहे, आणि तुम्ही एकदा का व्यवसाय सुरू केलात की तुम्ही हे विसरून जाणार. पण त्यांनी त्यांना शब्द दिला होता की मी हे आयुष्यभर तुम्ही दिलेली कला मी रसिकांच्या समोर सादर करीन. आणि त्याप्रमाणे त्यांनी संबंध आयुष्यभर देश परदेशात प्रदर्शन करून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, आणि 4 पुस्तकं प्रसिद्ध करून त्यांनी हे शेवटपर्यंत हळदणकरांनी शिकवलेली कला त्यांच्या शब्दाचं पालन केलं. त्याच्यानंतर त्यांना ह्याच्यावर नुसतं ते वॉटर कलरच करत नव्हते,
तर सगळेच ऑइलमध्ये लाईन ड्रॉइंग, म्युरल्स सर्व तऱ्हेचं त्यांना हे येत होतं. आणि त्यांना म्युरल्समध्ये त्यांनी युरोपला 1962 साली एक अभ्यासाचा दौरा केला. त्यावेळेला 4 महिन्यात त्यांना एक म्युरल चित्रकार भेटले. तिथे त्यांनी म्युरलचा अभ्यास केला होता. त्याचा त्यांना 1970 साली उपयोग झाला. म्हणजे इथले जे प्रसिद्ध मुंबईतले आर्किटेक्ट नौशेर तलाठी आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं की केळकर तुम्ही म्युरल्स कराल का? तर त्यांनी सांगितलं की हो मी करू शकतो. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यासाठी जवळजवळ 100 ते 125 म्युरल्स केलेली आहेत. म्हणजे ही म्युरल्स बहुतेक सगळी 3 डायमेन्शनल आणि जॉमेट्रिकल ह्याच्यावर आहेत. आणि ही सगळी चर्चगेट, मरीन लाईन्स, इथे बहुमजली इमारतीत आणि ह्याला जुहू, सांताक्रूज, खार इथल्या मोठमोठ्या बंगल्यामधून ही म्युरल्स आहेत. त्याच्यानंतर वेगळं एक म्युरल म्हणजे त्यांना कतारच्या एम्बसीनी बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी तुम्ही आम्हाला एक म्युरल करून द्या. त्यांनी त्यांचा कतारचा समुद्रकाठचा देखावा दिला होता आणि त्या देखाव्याचा 8 फूट बाय 8 फुटाचं त्याने म्युरल ऑइलमध्ये करून दिलं होतं त्यांना. त्यानंतर त्यांना त्यांचे डेलाईटचे मालक ईश्वरलाल पारेख यांच्या घरी एक त्यांनी नदीकाठचा देखावा चित्रित केला होता. त्याच्यानंतर विजय मालिया मड आयलंडला त्यांनी पार्टिशन्सवर त्यांच्याकडून अनेक म्युरल्स करून घेतलेली होती. आणि सगळ्यात अगदी वेगळं म्हणजे त्यांचं सूरज बडियात्या हे आले, त्यांचा मुलगा आणि सून आले. ते म्हणाले की आमच्या मुलांच्या खोलीसाठी तुम्ही आम्हाला नर्सरी राईम्सवर डिझाईन काढून द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना नर्सरी राईम्सवर हे काढून दिलेलं आहे. असं त्यांचं म्हणजे नुसतं वॉटर कलरवर नाही, वॉटर कलर हे त्यांचा संबंध आयुष्याचाही होतं, पण सगळ्या क्षेत्रात त्यांनी चित्रकलेच्या सगळ्यात त्यांनी हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि या चित्रकलेबरोबरच त्यांना इतरही अनेक कलांची आवड होती. म्हणजे त्यांचं आहे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी याच्यामध्ये त्यांना गाण्याची आवड होती, शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, नाटक, नंतर कुठल्याही याच्यात प्रवास, भटकणं, या सगळ्या ह्याची त्यांना आवड होती. विशेष म्हणजे त्यांना बागकाम, कार्पेंट्री आणि प्रवास, ट्रेकिंग याचा जास्त आवड होती. त्या बागकामामध्ये सुद्धा त्यांनी आमच्या मुलाला जेव्हा मोठा बंगला मिळाला पुण्याला, तेव्हा त्या बंगल्याभोवतालची बाग इतकी सुंदर केली होती आखणी करून. आणि टेरेस फ्लॅट मिळाला, त्या टेरेस गार्डनही केला होता आणि त्याला पुणे महापालिकेचं बक्षीस मिळवलेलं होतं. पहिलं बक्षीस त्यांना त्याचं मिळालेलं होतं. त्याच्यानंतर त्यांना कार्पेंट्रीचाही त्यांना अतिशय हे होतं, कारण ते शाळेत असताना त्यांनी कार्पेंट्री हा विषय घेतला होता. त्याच्यामुळे ते स्वतः आमच्या घरातलं सगळं फर्निचर डिझाईन करून त्यांनी स्वतःच बनवलेलं होतं. ट्रेकिंग म्हणजे भटकणं हे तर त्यांचं अगदी आयुष्यातलं होतं. मैलोनमैल चालायचं, त्यांचा चालण्याचा स्टॅमिना खूप होता. तेव्हा ते आमच्या घरापासून निघून म्हणजे पोर्तुगीज चर्चच्या आमच्या सहकार्यनिवासपासून ते बांद्र्याला, कलानगरला आपल्या चित्रकार मित्रांना भेटायला महिन्यातल्या एका रविवारी पायीच जायचे. तेव्हा त्यांचं असं नंतर आम्ही प्रवास भरपूर केलेले, 11 महिने व्यवसायातलं काम आणि 1 महिना प्रवास करून ऑन द स्पॉट सगळी पेंटिंग करायची, असा त्यांचा हे होता. तेव्हा कुलू मनाली हे त्यांचं अगदी अतिशय आवडतं ठिकाण. 3 वेळेला आम्ही कुलू मनालीला गेलो होतो. तिथून त्यांनी रोहतांग पास आणि लाहौल स्पिटी व्हॅली इथेही चढाई केली. तिथे नंतर दक्षिणेत आम्ही जेव्हा कोडायकनाल वगैरे यायला गेलो तेव्हा पेरुमल मलाई इथेही ते चढून गेले. म्हणजे 14,000 फूट 15,000 फुटापर्यंत त्यांनी ट्रेकिंग केलेलं आहे. त्यांना बाकीच्याही इतर ह्याच्या गोष्टीची आवड होती. त्या फर्निचरमध्ये त्यांनी हे करताना आता या विद्यार्थिनींना सगळ्यांना त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी ट्रायपॉड्स करून दिलेली आहेत प्रत्येकीला घरी. त्यानंतर त्यांना अशी एक दुर्मिळ संधी आली की इथे नेहरू सेंटरला एक रशियन आर्टिस्ट जोडपं आलेलं होतं आणि त्यांचं एक्झिबिशन होतं.
त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रण होतं. तिथे गेल्यानंतर त्यांची ओळख झाली. व्लाडिमीर साब्रिन आणि अलेक्झांड्रा साब्रिन असे दोघं जण. तेव्हा त्यांना जेव्हा समजलं की यांचा वॉटर कलरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तेव्हा ते आमच्या घरी चित्र बघायला आले आणि त्यांनी चित्र पाहिल्यानंतर आणि यांनी इतके प्रभावित झाले की ते रशियाला परत गेल्यानंतर त्यांनी रशियाहून त्यांच्या आर्ट सोसायटीतर्फे आम्हाला आमंत्रण दिलं, प्रदर्शनाचं आमंत्रण दिलं रशियाचं. हे 2001 साली म्हणजे वयाच्या 85व्या वर्षी त्यांना आमंत्रण आलं. तेव्हा आम्हाला लोकांनी म्हटलं की कुठे आता एवढ्या म्हातारपणी तुम्ही जाताय, पण हे म्हणाले मी कुठलीही संधी आयुष्यातली वाया घालवलेली नाहीये, तेव्हा मी नक्की जाणारच. आणि आम्ही त्याप्रमाणे दोघंही जण 22 दिवसासाठी रशियाला गेलो. रशियाचं आर्ट गॅलरी किंवा रशियाचं जे हे होतं कला दालन हे एका राजवाड्यात होतं. त्याच्यामुळे इतकं सगळं 45 चित्र आम्ही घेऊन गेलो होतो इथून. अतिशय उत्तम 15 दिवस कार्यक्रम ह्याचा प्रदर्शनाचा झाला. नंतर टीव्हीची मुलाखत, अनेक संस्थांना भेटी देणं, चित्रकारांच्या भेटी घेणं, त्यांचं काम पाहणं, असं 22 दिवसाचा आमचा पाहुणचार तिथे झाला. अशी दुर्मिळ संधी त्यांना मिळाली. त्याच्यानंतर आणखी एक संधी अतिशय चांगली म्हणजे काय की त्यांच्या 75ला आम्ही सावरकरला एक्झिबिशन केलं होतं. त्यावेळेला उज्जैनचे डॉक्टर प्राध्यापक जोशी आलेले होते. तेव्हा प्राध्यापक जोशींची ओळख झाली आणि ते केळकरांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांची पेंटिंग पाहून इतके प्रभावित झाले की ते उज्जैनला परत गेल्यावर त्यांनी एका विद्यार्थिनीला PhD साठी विषय पाहिजे होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, तिचं नाव पौर्णिमा व्यास, तर तिला सांगितलं की तू केळकरांचं जीवन आणि त्यांचं कार्य कला कर्तृत्व या विषयावर PhD करायची आहे, हा विषय तुला घ्यायचा आहे. त्याच्याप्रमाणे ती आमच्याकडे 91 सालपासून म्हणजे 91 साली त्यांचं 75वं वर्ष होतं तेव्हापासून ती